गोंदिया शहरातील सर्वात मोठा बांध तलाव हा सूर्याटोला येथे आहे. या तलावाच्या माध्यमातून शहरातील जलसिंचनाचे स्रोत टिकून राहतात. शिवाय या तलावात मत्स्य व्यवसायही होत असते. मात्र अशातच मागील 3-4 महिन्यापासून स्नेहल कंपनीच्या वतीने जे गटार योजनेचे काम सुरू आहे, त्या योजनेवर या तलावातील पाणी नेण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे तलाव जिल्हा परिषद अधीनस्थ येत आहे. तसेच कुडवा तलाठी साजा अंतर्गत हे तलाव आहे. परिणामी संबंधित कंपनीने गटार योजनेत जे पाणी वापरत आहे त्यासाठी कुठलीही परवानगी घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्याबाबत तक्रारीही झाल्या आहेत. मात्र आजही हा प्रकार सुरू आहे. तसेच सदर कंपनीने तलावात गटार योजनेची गाळही आणून ठेवली आहे. परिणामी पावसाळ्याच्या दिवसात एकीकडे गाडमुक्त धोरण शासन राबवित आहे, मात्र त्या धोरणालाच ही कंपनी तडा देत आहे. तेव्हा या तलावाचे पाणी बंद करण्यात यावे, जेणेकरून शहरवासियांचे जलसिंचनाचे स्रोत टिकून राहतील. ही बाब प्रशासनाने किंवा संबंधित लोकप्रतिनिधींनी त्वरित दखल घेऊन याच्यावर काहीतरी ठोस उपाययोजना करावी. बघा, जे सध्या भुयारी गटार योजनेचं काम सुरू आहे त्यामध्ये बांध तलावामधून ते जे पाणी घेत आहेत त्यामध्ये नगर परिषदला याची काहीही माहिती नाही आहे. हे कॉन्ट्रॅक्टर कोणाच्या परवानगीने तिथून पाणी काढत आहेत. तिथल्या स्थानिक लोकांचं पण मला आज फोन होता, मी त्यांना पण इथं बोलवलं होतं, पण ते वेळेवर आज येऊ शकले नाही. तर बांध तलावाचा विषय मी आज संबंधित विभागाकडून पूर्ण माहिती घेऊन उद्यापर्यंत त्यांना परवानगी आहे की नाही, किंवा कोण्या परीने ते तिथून पाणी घेऊन जात आहेत आणि आपल्या वापरासाठी जर ते पाणी यूज करत असतील तर आमची गोंदियाची जनता त्या पाणीचा वापर आम्हालाही आहे. आता समोर उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर मी जे नियमानुसार असेल 2 दिवसात त्यांच्यावर कारवाई करणार. आपल्या गोंदिया सिटीमध्ये भुयारी गटार योजना टप्पा 2चं काम चालू झालेलं आहे. जवळपास 249 कोटीची ही योजना आहे. या योजनेअंतर्गत 84 किलोमीटरचं नेटवर्क आहे आणि 6.5 MLDचं सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आहे. त्याच्यापैकी डिस्ट्रीब्युशन वितरण व्यवस्थेचे काम, नेटवर्कचे काम जवळपास 43 किलोमीटर झालेलं आहे आणि STPचं काम सध्या सुरू व्हायचं आहे. जागा आता सध्या उपलब्ध करून देण्यात आली आहे नगर परिषदेमार्फत STP करता. आणि फेज 1ची जवळपास 93% कामाची प्रगती झालेली आहे. 12 MLDचा आपला सिवरेज ट्रीटमेंट प्लांटचं सिव्हिल वर्क पूर्ण झालेलं आहे आणि मेकॅनिकलची कामे सुरू आहेत. सध्या स्थितीत कामाची प्रगती बघता कमीत कमी 30 जून ते जून एंड किंवा जुलै एंडपर्यंत पहिल्या फेजची कामे पूर्ण होतील आणि त्याची चाचणीसुद्धा आपल्याला सुरू करता येईल. कंत्राटदाराला जे काम करायचं त्यासाठी पाणी जे आणायचं ते पाणी तुमच्या तळ्यामधून आलं, त्याची परवानगी त्यांनी घेतलेली नाही, असं आता सध्या चर्चा चालू आहे. नाही, त्याबद्दल मला कल्पना नाही. ते कुठून पाणी आणतात किंवा काय आणतात. नाही, बांध तलावासाठी मला फोन आलेला होता. त्यावेळी शहानिशा केली असता सब डिव्हिजनकडून किंवा माझ्या डिव्हिजनकडून सध्या स्थितीत कोणतीही असं परवानगी किंवा विचारणा करण्यात आलेली नाही आहे. आणि आता आपण ज्या हिशोबानं आम्हाला बातमीचं सांगत आहात, तर त्या अनुषंगानं आणि पेपरला पण बातमी आलेली आहे, तर त्या अनुषंगानं मी आता डेप्युटी इंजिनियरना पण सांगतो आहे की त्यावर संबंधित विभागाकडून थोडंसं त्यांच्या डेप्युटी इंजिनियरला विचारणा करून पुढील काय कारवाई करता येईल त्याबाबत मी बघून घेतो. त्या तळ्यातून पाणी त्यांनी घेतलं असेल, त्यांच्यावर कारवाई काय करण्यात आणि काय कारवाई ते मला पहिले विचारावं लागेल त्या डिपार्टमेंटला. मी डेप्युटी इंजिनियरना निर्देश देते की बातमीच्या अनुषंगानं त्यांनी खरंच हे केलेलं आहे की काय केलेलं आहे आणि कोणत्या याच्यानं केलेलं आहे त्यानुसार विचारणा करावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.